खेळ नशिबाचा भाग 7. शिवांगी म्हणाली, कुठे जातेस? मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. सायली उठून तिच्या रूममध्ये जात होती तेव्हा शुभांगीने तिला अडवलेलं होतं. सायली म्हणाली, तुला उत्तर द्यायला मी बांधील नाही आहे आणि तुझ्याशी बोलण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाही आहे. बोलून ती परत वळालीच होती की पुन्हा शुभांगीचा आवाज तिच्या कानांवर पडला होता. शुभांगी म्हणाली, तुला जाणून घ्यायचं होतं ना मी इथे का आले आहे म्हणून. शुभांगीच्या तोंडून शब्द बाहेर पडताच सायली जागेवरच थांबलेली होती. इथे येण्याचा आमचा प्लॅन खूप आधीपासून झालेला होता, जेव्हा तू युगवीरच्या आयुष्यात सुद्धा नव्हतीस. तुला एकटं इथे सोडून येणं सेफ नाही वाटलं त्याला, म्हणून त्याने तुला इथे आणलेलं आहे. सो इथे मी तुमच्यात आलेले नसून तू आमच्यामध्ये आलेली आहे हे लक्षात ठेवायचं. माझ्या युगवीर सोबत लग्न करून तू जिंकलेली आहेस असं समजू नको. मी त्याला तुझं कधीच होऊ देणार नाही आहे. बोलताना शुभांगी सायलीच्या समोर जाऊन उभी होती. चेहऱ्यांवर खुन्नसी हसू होतं तिच्या. युगवीर म्हणाला, काय चालू आहे तुमचं इथे? सायलीने काही बोलण्यासाठी तोंड उघडले होते की तेव्हाच युगवीरचा आवाज तिच्या कानांवर पडला होता, म्हणून ती युगवीरच्या दिशेने बघू लागलेली होती. आश्चर्यकारक भाव होते तिच्या चेहऱ्यांवर. हनीमूनसाठी जातोय सांगून त्याने तिला वेड्यात काढलेलं होतं, म्हणून तिला वाईट वाटलेलं होतं. शुभांगी म्हणाली, काही नाही बेबी, आम्ही असंच गप्पा मारत होतो. शुभांगी त्याच्या जवळ जात म्हणाली होती, ओके. त्याने बहुतेक शुभांगीचं बोलणं ऐकलेलं नव्हतं. युगवीर म्हणाला, चला मला भूक लागलेली आहे आता, त्या दोघींना म्हणाला होता आणि सरळ डायनिंग टेबलच्या दिशेने गेला. त्या दोघीही त्याच्या मागे डायनिंग टेबल जवळ गेलेल्या होत्या. तो त्याच्या खुर्चीत जाऊन बसलेला होता. शुभांगी लगेच शहाणापणा दाखवत त्याच्या शेजारी जाऊन बसलेली होती. तिला तिथं बसलेलं बघून सायली विचारातच पडली. त्याने तर तिला काहीही झालं ना तरी फक्त त्याच्या शेजारीच बसायला सांगितलेलेच होते. दुसरीकडे बसलं तर त्याचे परिणाम काय होतील याचा अनुभव तिने आधी सुद्धा घेतलेलाच होता. पण आता तिथे त्याच्या शेजारी शुभांगी बसलेली होती. आता आपण काय करायचं हाच विचार करत ती तशीच उभी होती. त्याला समजलेलं होतं ती काय विचार करत असेल म्हणून ते. तरीही तो काहीच बोलला नाही. ती आता काय करते ते त्याला बघायचं होतं. सायली म्हणाली, इथून उठ, ही माझी जागा आहे. ती सरळ शुभांगी जवळ जाऊन म्हणाली होती. शुभांगी म्हणाली, काय? शुभांगीने न समजून विचारलेलं होतं. सायली म्हणाली, तू माझ्या नवऱ्याच्या शेजारी बसलेली आहे. ही जागा माझी आहे. तू उठून दुसरीकडे बस. सायली शुभांगीकडे रोखून बघत म्हणाली होती. सायलीने शुभांगीला तिची जागा दाखवलेलीच होती. थोड्या वेळाआधी शुभांगी जे काही बोललेली होती त्याचं उत्तर तिने कमी शब्दात तिला दिलेलंच होतं. ते ऐकून शुभांगीने लगेच युगवीरकडे बघितलं, या आशेने की तो सायलीला काहीतरी बोलेल, पण तसं काहीच नाही झालं. पण तो स्माईल करत सायलीकडे बघत होता. ते बघून ती काही न बोलता सरळ उठून निघून गेली. शुभांगी गेली तरी त्याने तिला थांबवलं सुद्धा नाही. लगेच स्वतःच्या ताटात लक्ष दिलं त्याने. सायली जाऊन त्याच्या शेजारी जाऊन बसली होती. दोघांनी काही न बोलता जेवण संपवलं. तो आताही काहीच न बोलता निघून गेलेला होता. ती थोडा वेळ शतपावली करून रूममध्ये गेली होती. तो रूममध्ये दिसला नाही म्हणून तिला वाटलं तो शुभांगी सोबत असेल. ती जास्त विचार न करता बेडवर आडवी झाली होती. कानात ब्लूटूथ घालून तिने मोबाईलमध्ये छान असे जुने गाणे लावलेले होते आणि डोळे बंद करून मस्त ऐकत होती. तिला छान गाढ झोप सुद्धा लागलेली होती की थाळकन काही पडल्याचा जोरदार आवाज आलेला होता. त्या आवाजाने तिने दचकून थाळकन डोळे उघडले. ती झटक्यात उठून बसलेली होती. युगवीर समोरच उभा दिसलेला होता तिला. तिने इकडं तिकडं नजर फिरून बघितलं तेव्हा तिला दिसलं युगवीरने तिचा मोबाईल जमिनीवर आदळलेला होता. तिने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघितलं. युगवीर म्हणाला, तू इथे मोबाईलमध्ये गाणे ऐकत छान मजेत पसरून झोपायला लागलेली आहेस. तुला काहीच कसं कळत नाही ग? त्याने रागात तिच्याकडे बघत तिला विचारलेलं होतं. पण अजूनही ती त्याच्याच नजरेने बघत होती, म्हणून तोच बोलायला लागलेला होता. आपलं लग्न झालेलं आहे. आपण इथे हनीमूनसाठी आलेलो आहोत.
आणि तू येथे आता आणून झोपलेली आहेस. तुला कसं कळत नाही ग? तर आपण हनीमूनचं करायचं काय? त्याने प्रत्येक शब्दांवर जोर देत सांगितलेलं होतं. आता तिला तिचं हृदय जोरजोरात धडकायला लागलेलं होतं. तिला समजत होतं युगवीर काय बोलतो ते म्हणून. त्यामुळं तिच्या कपाळांवर घाम जमा झालेला होता. याआधीही तो तिच्या जवळ आलेला होता, पण तेव्हा त्याने तिला खूपच सॉफ्टली टच केलेलं होतं. त्यांच्यामध्ये जास्त काही झालेलं नव्हतं, फक्त एक डीप किस झालेला होता. तेव्हा तीही त्याला रिस्पॉन्स देतच होती. पण थोड्या वेळाआधी तिने शुभांगीला त्याच्यासोबत बघितलेलं होतं. तेव्हा ते दोघेही खूपच आक्रमक झालेले होते. त्यामुळं तिला भीती वाटत होती त्याच्या जवळ जाण्याची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या नवऱ्याला दुसऱ्या बाईसोबत बघून कोणत्याही बायकोचं मन होणार नाही नवऱ्याच्या जवळ जाण्याचा. सायली म्हणाली, ती खूपच अडखडत बोलत होती. शब्द बाहेर पडत नव्हते तिचे. युगवीर म्हणाला, क्लिअर शब्दात बोल. त्याने दात खाऊन सांगितलेलं होतं. सायली म्हणाली, तुम्ही येथे शुभांगी सोबत आलेला आहात ना? तिच्यासोबत सगळं तर करून झालेलं आहे ना तुमचं? मग आता माझ्या मागे का लागलेले आहात तुम्ही? जा ना, तिच्याकडे जाऊन मनवा की हनीमून. ती रागारागात बोलून गेलेलीच होती. दुसऱ्या क्षणी त्याने त्याच्या हाताचा पंजा तिचे केस धरलेले होते. काय करताय? माझे केस सोडा. दुखतंय मला. ती वेदनेने विहळत होती. युगवीर म्हणाला, मी कोणासोबत काय करायचं काय नाही हे तू सांगायचं नाहीस मला. तुला शब्दांची भाषा समजत नाही ना. आता याची शिक्षा तुला भेटणारच आहे. त्याने बोलून तिचे केस सोडलेले होते आणि ड्रावरमध्ये काहीतरी शोधू लागलेला होता. ती घाबरून त्यालाच बघत होती. आता तो कोणती शिक्षा देईल विचार करूनच तिला धडकी भरलेली होती. काहीच मिनिटांनी तो एक मेणबत्ती पेटवून तिला जवळ घेऊन आलेला होता. तिने लगेच स्वतःचे हातपाय जवळ घेऊन स्वतःला वाचवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न केला होता. युगवीर म्हणाला, हात दे माझ्याकडे. त्याने तिच्याकडे रोखून बघीत सांगितलं होतं. पण तिने हात पुढं केलाच नाही. आवळून धरलेला होता. तू माझी बायको आहेस ना, तर मग बायको बनूनच राहा. डोक्यांवर बसायचा प्रयत्न अजिबात करू नकोस. आता फटक चटके दिले तुला. नंतर असं काही करेल ना ज्यामुळं तू आयुष्यभर बोलू शकणार नाहीस. मुकी करून ठेवेल मी तुला. जबडा अजूनही आवडतच म्हणालेला होता तो. बोलून झाल्यानंतर त्याने तिचा जबडा सोडून दिला. आता आवाज न करता गप्प झोपायचं. मला थोडं जरी डिस्टर्ब झालं ना तर बघच तू आता. बोलून तो बेडच्या एका बाजूने झोपला होता. त्याला माहिती होतं आता ती रडत बसेल आवाजाने. आपल्याला झोप लागणार नाही म्हणून. त्याने आधीच सांगितलेलं होतं आवाज करू नकोस म्हणून. त्याचं असं म्हणणं होतं की तुला रडायचं ना तर तू रड ना, पण आवाज करून मला डिस्टर्ब करू नकोस तू. बिचारीच्या गालांजवळील पूर्ण भागात चमक भरलेली होती आता, आणि एकीकडे हातातही पोडलेलं होतं तिच्या. आता तिने हाताच्या त्रासाने रडायचं की जबड्याच्या त्रासाने रडायचं अशी परिस्थिती करून ठेवलेली होती तिची त्याने. तिच्या डोळ्यातील पाणी पुसत पुसत ती हळुवारपणे हातांवर फुंकर मारण्याचा प्रयत्न करत होती. पण होठांची हालचाल होताच जबड्यात कळ येत होती, म्हणून तिने फुंकर घालणंच बंद केलं होतं. पण त्रासाने तिला खूपच अस्वस्थ व्हायला लागलेलं होतं. तिने ग्लास भरून पाणी पिलं तरीही तिला बरं वाटलेलं नव्हतं. म्हणून मग ती रूममध्ये इकडून तिकडं फेऱ्या मारू लागलेली होती. युगवीर म्हणाला, काय झालं? अशी का फिरत आहेस तू? मागच्या जन्मात भूत होतीस की काय? आजूबाजूला हालचाल जाणवली म्हणून तो उठलेला होता. ती एवढ्या रात्री अंधारात फिरत होती म्हणून तो तिला मागच्या जन्मात भूत होती का म्हणून विचारत होता. सायली म्हणाली, ते मला खूप दुखतोय ना, त्रास होत आहे. स्वतःच्या हातांकडे इशारा करून सांगितलं होतं तिने. जबड्यातही दुखत असल्यामुळं तिला नीट बोलताही येत नव्हतं. त्याने नकारमार्थिक मान डोलवतच स्वतःचा मोबाईल हातामध्ये घेतला आणि फोन लावला. आईस बॅग घेऊन रूममध्ये या लवकर. त्याने फोनवर स्टॉपला आईस बॅग आणायला सांगितलेली होती. मग मोबाईल बाजूला टेबलवर ठेवून तो बेडवर येऊन उठला होता आणि ड्रॉवरमधून एक मलम काढला. मग सोफ्यावर बसूनच बसला तो. ती इथे बस. तिला त्याच्या शेजारी बसायला सांगितलेलं होतं त्याने.
ती काहीही न बोलता त्याच्या शेजारी जाऊन बसली. मग त्याने तिचा पोळलेला हात हातात घेऊन त्यावर हळूहळू फुंकर मारत मलम लावून दिलेलं होतं. तोपर्यंत स्टाफने आईस बॅग आणलेली होती. त्यानेही हळूहळू गाल शेकून घे म्हणजे तुला बरं वाटेल, त्याने आईस बॅग तिच्या हातात देत सांगितलेलं होतं. तिने होकार मार्तिक मान डोलवल्याचं बघून तो झोपायला निघून गेला होता. तिने एका हाताने आईस बॅग घेऊन स्वतःच्या गालांवर खूपच हळूवारपणे फिरवायला सुरुवात केली होती. तिचं शेकून झाल्यावर सोप्यांवरच आडवी झाली ती. मनात खूप विचार येऊ लागलेले होते तिच्या, पण रडून रडून डोळे जड झाल्यामुळं तिला झोप सुद्धा लागली होती. ती विसरलेली होती त्या राक्षसाने तिला सोप्यांवर बघितलं तर पुन्हा चिडून काहीतरी करेल म्हणून ते. तिला झोप लागली. थोडाच वेळ झालेला की तिच्या पायाला काही बांधल्या गेल्यासारखं वाटू लागलेलं होतं तिला. तिने हालचाल केली तर तिला जाणवलं की तिचे हातही डोक्याच्या वरच्या बाजूला बांधले गेलेले होते. तिने डोळे उघडून आजूबाजूला बघितलं तर ती बेडवरच होती आणि तिला बेडला बांधलं गेलेलं होतं. शेजारी युगवीर काही न केल्यासारखा झोपलेला होता. पुन्हा तिच्या एका डोळ्यातून पाणी बाहेर आलं. थोडंही हालता येत नसल्यामुळं तिला गुदमरल्यासारखं वाटायला लागलेलं होतं. असहाय्य झालेलं होतं तिला आता. सायली म्हणाली, अहो ऐका ना, मला खूपच गुदमरतंय, प्लीज मला सोडा ना. तिला माहिती होतं तो झोपलेला नाही आहे म्हणून तिने पूर्ण वाक्य न थांबवताच बोललेली होती. युगवीर म्हणाला, सॉरी डार्लिंग, मी तुला यातून लवकरच मोकळं नाही करणार आहे. तुला सांगून समजत नाही ना, तर मलाही तुला सरळ करावंच लागेल आता, त्याने लगेच उत्तर दिलं. म्हणजे तो खरंच झोपलेला नव्हता, फक्त डोळे बंद होते त्याचे. बोलताना तो तिच्या जवळ सरकून तिच्या चेहऱ्यावर अलगदपणे तर्जनी फिरवत म्हणाला होता. चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे खुन्नसी हसू होतं त्याच्या. तिला समजलेलं होतं की आता याला बोलून काहीच फायदा होणार नाही आहे. तो त्याला हवं तेच करणार आहे. तिने स्वतःचा चेहरा त्याच्या विरुद्ध दिशेला फिरवलेला होता आणि डोळे बंद करून घेतलेले होते. मग तोही काही न बोलता तो सुद्धा तिथे झोपून गेला. तिच्यापासून थोडं अंतर ठेवूनच झोपलेला होता तो. त्याला कोणाला जास्त चिटकून झोपायला आवडतच नव्हतं म्हणा, म्हणून तोही नेहमीच थोडं अंतर ठेवून झोपायचा. शांत पडून पडून तिलाही कधी झोप लागली तिला सुद्धा समजलं नाही. सकाळी जेव्हा डोळे उघडले तेव्हा तो शेजारी नव्हता, पण अजूनही तिला बांधलेलंच होतं. पुन्हा तिला रात्रीसारखंच गुदमरल्यासारखं व्हायला लागलेलं होतं, पण तसंच पडून राहण्याशिवाय तिच्याकडे काहीच पर्याय उरलेला नव्हता. काही वेळाने दार उघडल्याचा आवाज आला. तेव्हा तिने मान फिरवून बघितले तर तोच होता. त्याच्यासोबत सीता हातात ट्रे घेऊन आलेली होती. त्याने इशारा केला बरोबर सीताने तो ट्रे बेडजवळच्या टेबलवर ठेवलेला होता आणि एक नजर सायलींवर टाकली आणि निघून गेली. तिलाही सायलीसाठी वाईटच वाटत होतं म्हणा, तरी पण ती काहीच करू शकणार नव्हती. युगवीर म्हणाला, नाश्ता करून घे, त्याने तिचे हात खोलत सांगितलेलं होतं. तो सोडतोय म्हणून ती सुद्धा खूप खुश झालेली होती. तिला सुद्धा आनंद झाला होता, पण त्याने फक्त हात मोकळे केले होते, पाय नाही. तिने प्रश्नातीक नजरेने त्याच्याकडे पाहिलं. नाश्ता करण्यासाठी हात सोडलेले आहेत, तुझी शिक्षा अजून पूर्ण झालेली नाही आहे. तिच्या चेहऱ्यावर असलेल्या प्रश्नाचं उत्तर त्याने लगेच तिला दिलं होतं. बोलता बोलता त्याने नाश्त्याची प्लेट तिच्या समोर धरलेली होती. आताच थोडं खुश झालेली ती पुन्हा चेहऱ्यावर 12 वाजलेले होते तिच्या. तिने नाश्त्याची प्लेट हातात घेतली. आता परत आपल्याला बांधून ठेवणार या विचाराने तिच्या घशाखाली घास काही उतरत नव्हता. युगवीर म्हणाला, लवकर खा, इथे तुझ्यासोबत बसून राहायला मी रिकामा नाही आहे. माझ्या मागं सुद्धा भरपूर कामं आहेत, ते करायची आहेत मला. ती रेंगाळत रेंगाळत खात होती ते बघून तो तिला म्हणाला. सायली म्हणाली, हो, तो घाई करत होता म्हणून तिला अजूनच कसं तरी होत होतं. घास घशातून खाली उतरायला तयारच नव्हता आणि तो डोक्यांवर उभा होता म्हणून रडकुंडीला आलेली होती ती. तरीही त्याला दया आली नाही तिची. शेवटी तिने अक्षरशः पोहे तोंडात कोंबलेले होते. तो विचित्र नजरेने तिच्याकडे बघत होता. ती खातच होती तशी. युगवीर म्हणाला, कशी खातेस ग तू? हळू खा जरा,
कोणी काढून घेणार नाही ते तुझ्याकडून. तो तिच्या प्लेटकडे आणि तिच्याकडे बघत म्हणाला होता. तेव्हा तिने अतिशय रागाने त्याच्याकडे बघितलं. पहिले तर स्वतःच लवकर खा म्हणून मागे लागलेला होता. आता ती लवकर लवकर खात होती तर हळू खा बोलत होता. रागच आलेला होता तिला आता त्याचा. ओके ओके खा, जसं खायचं आहे ना तसं खा बाई तू, बोलून तो सोफ्यावर जाऊन बसला होता. तिला तसं रागाने बघताना बघून त्याने स्वतः शस्त्र टाकलेले होते. पहिल्यांदा त्याने तिच्या पुढं माघार घेतलेली होती आता. सायली म्हणाली, आहो प्लीज मला सोडा ना, मी परत असं काही करणार नाही आहे. तिचं खाऊन झाल्यानंतर ती म्हणाली होती. त्याने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. मग पुन्हा तिला बांधलं आणि तो तिथून निघून गेला. सायली म्हणाली, आहो प्लीज मला सोडा ना, मी परत असं काही करणार नाही आहे. तिचं खाऊन झाल्यानंतर ती म्हणाली. तो गेल्यानंतर तीही दरवाजाच्या दिशेने बघत होती. डोळ्यातून पाणी बाहेर येत होतं, पण ती शांतच पडून होती. त्याच्या ऑफिसमध्ये संदीप उद्याच्या ऑनलाईन मीटिंगची सगळी तयारी करून ठेवणार होता. जे प्रेझेंटेशन तयार केलेलं आहे ते एकदा बघून घेणार होता. आणि 4-5 दिवस आम्ही येथेच राहणार आहोत, तर भारतातील कामं बघण्यासाठी तू तेथे जा, असा सांगत होता. तो एक फाईल बघत होता. संदीप म्हणाला, ओके बॉस, मी उद्याच्या मीटिंग नंतर लगेच निघतो. संदीप म्हणाला आणि निघून गेला. रात्रभर झोप नीट न झाल्याने तिला झोप लागलेली होती. काही तासाने तो त्याचं काम करून रूममध्ये आला तेव्हा ती गाढ झोपलेली होती. सायली गेट अप, तो तिला हलवत म्हणाला. सायली म्हणाली, काय झालं? त्याने अचानक येऊन उठवल्यामुळं ती गडबडून उठलेली होती. युगवीर म्हणाला, काही नाही, लंचसाठी बाहेर जायचं आहे आपल्याला, तो म्हणाला. सायली म्हणाली, खोलतोय मी तुला आता, पण नेहमी लक्षात ठेव, अशा चुका मी सहन करणार नाही आहे. ती स्वतःच्या बांधलेल्या हातांकडे बघत होती म्हणून सांगितलं होतं त्याने, आणि तिचे हात पाय सोडले. चल तयार हो लवकर, बोलून तो फ्रेश होण्यासाठी दुसऱ्या रूममध्ये निघून गेला होता. तिच्याकडे नाही बोलायचा ऑप्शन ठेवलेला नव्हता त्याने. तीही तिचं आवरायला निघून गेली. तिने सगळ्यात पहिले जरा वेळ घेऊन आंघोळ केली. मग काळ्या रंगाची ड्रेसमध्ये असलेली फॅन्सी साडी आणि सिवलेस ब्लाऊज घातलेलं होतं तिने केस छान सेट करून मोकळे सोडलेले होते. गळ्यात नाजूक खड्यांचा नेकलेस घातलेला होता आणि कानात त्याच नेकलेसचं मॅचिंग नाजूक कानातलं घातलेलं होतं. एका हातात नाजूक असं ब्रेसलेट घातलेलं होतं आणि दुसऱ्या हातात घड्याळ घातलेलं होतं. मॅचिंग पर्स आणि सँडल रेडी ठेवलेली होती तिने. खूपच सुंदर दिसत होती ती आज. आयुष्यात कितीही दुःख असेल तरी अंगावर छान कपडे घालून नीट रेडी होऊन राहील की तेवढंच मन शांत राहतं, असं तिला नेहमी वाटायचं. याने दुःख कमी होत नाही, पण थोडं तरी मन शांत होतं, असं तिला वाटायचं. म्हणून ती नेहमीच चांगले आणि ट्रेंडमध्ये असलेले कपडे घालून छान रेडी होऊन घराबाहेर पडायची. सीता म्हणाली, मॅडम, बॉसने तुम्हाला बोलवलेलं आहे. एका स्टाफने तिच्या रूममध्ये येऊन तिला सांगितलेलं होतं. मग ती सँडल घालून हातात पर्स घेऊन निघालेलीच होती. हॉलमध्ये येताच तिला तो समोरच सोफ्यावर बसलेला दिसलेला होता. सोफ्याला मागे टेकून एक हात मागे बॅक रेस्ट वर ठेवून दुसऱ्या हाताने मोबाईल कानाला लावून फोनवर बोलत बसलेला होता तो. एक पाय खाली जमिनीवर आणि दुसरा पाय फोल्ड करून पहिल्या पायांवर ठेवलेला होता त्याने आज ब्ल्यू कलरचं टी शर्ट आणि जीन्स घातलेली होती. एका हातात घड्याळ आणि दुसऱ्या हातात सलमान खान सारखं ब्रेसलेट घातलेलं होतं त्याने. डोळ्यांवर गॉगल चढवलेला होता. त्यास तिच्याकडे लक्ष नव्हतं, पण तो फोनवर कामाचं बोलत असेल आणि त्याने आधीच सांगितलेलं होतं की तो कामात असताना त्याच्या आसपासही यायचं नाही, म्हणून ती थोडं अंतर ठेवूनच उभी होती. थोड्या वेळाने त्याचं फोनवर बोलून झाल्यानंतर त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि त्याची नजर तिच्यावरच स्थिरावलेली होती. तीही त्यालाच बघत होती. दोघांनाही वाटलेलं होतं की जगातील सगळ्यात सुंदर व्यक्ती आपल्या समोरच आहे. काही सेकंद तरी दोघेही एक दुसऱ्यांच्या डोळ्यात हरवलेले होते. तेव्हाच त्याचा फोन वाजला आणि त्याने लगेच तिच्यावरून नजर हटवली होती.
तिनेही गडबडून त्याच्यावरून नजर हटवली. काही मिनिटातच त्यांचं फोनवर बोलून झाल्यानंतर तो तिच्या दिशेने येतच होता की ते बघून ती सुद्धा घाबरली. लेट्स गो, तो तिच्या जवळ येऊन हात पुढे करत म्हणाला होता. ती आधीच घाबरलेली होती म्हणून तिने गप्प त्याच्या हातात हात दिला. त्याला विरोध करून पुन्हा त्याला राग आणून द्यायचा नव्हता तिला. दोघेही गाडी शांतच बसलेले होते. तो त्याच्या मोबाईलमध्ये बघत होता आणि ती खिडकीच्या बाहेर बघत होती. हॉटेल खूपच जवळ असल्यामुळे ते दोघे 5च मिनिटात येथे पोचलेले होते. वेलकम सर. वेलकम मॅडम. हॉटेल मॅनेजर युगवीरला बघून लगेच तेथे आलेला होता. बहुतेक तो युगवीरला आधीपासूनच ओळखत होता. युगवीरने त्याला नुसतं स्माईल दिली. दिस वे सर. मॅनेजरने युगवीरच्या नावे बुक झालेल्या टेबलकडे इशारा करत सांगितलेलं होतं. युगवीर म्हणाला, कम. युगवीर सायलीला म्हणाला आणि टेबलच्या दिशेने तिला घेऊन गेला. दोघे समोरासमोर बसलेले होते आज. बघ, तुला जे होतं ते ऑर्डर कर. त्याने मेनू कार्ड तिच्याकडे सरकवलेलं होतं. हे काय? मॅडमने चक्क मेनू कार्ड घेतलं आणि त्यात बघायला लागलेली होती. थोडाही विरोध किंवा किंचितही हिसकी न दाखवता तिने मेनू कार्ड घेतला. बघून त्याच्या भुया किंचित उंचावलेल्या होत्या. मॅडम ऑर्डर करा. तिच्या हातात मेनू कार्ड बघून वेटरने तिला विचारलं होतं. सायली म्हणाली, मला एक शाही पनीर, 2 नान आणि 1 पनीर बिर्याणी आणा. ती सरळ सरळ स्वतःसाठी ऑर्डर करून मोकळी झाली होती. बाकी समोर बसलेल्या व्यक्ती त्याचं तो बघूनच घेईल असं तिला वाटत होतं. माझं मी केलं, तुझं तू बघून घे असं होतं तिचं. तिच्या लक्षातही आलेलं नाही की तोही सोबत आहे आणि त्याच्यासाठीही ऑर्डर करावं लागेल हे. तिने त्याला काही हवं नको न विचारता सरळ सरळ स्वतःसाठी ऑर्डर केलेली बघून त्याचे डोळेच मोठे झालेले होते. ती मी तुम्हाला विचारणारच होते, पण लक्षच नाही राहिलं. तुम्ही काय घेणार? तो विचित्र नजरेने तिला बघत होता. हे समजता तिला तिची चूक समजलेलीच होती आणि तिने लगेच चूक सुधारण्याचा प्रयत्न केला. युगवीर म्हणाला, 1 बटर चिकन, 2 बटर रोटी, 1 काश्मीरी बिर्याणी आणि हे सगळं जेवण यायच्या आधी या हॉटेलचं सगळ्यात बेस्ट जे असेल ते स्टार्टरमध्ये आणा. त्याने सरळ सरळ तिला इग्नोर करत वेटरला स्वतःसाठी ऑर्डर दिलेली होती. त्याला त्याचा मूड खराब करायचा नव्हता आज, म्हणून त्याने विषय वाढवलाच नाही. युगवीर म्हणाला, तू फक्त व्हेज मागवलेला आहेस, व्हेजिटेरियन आहेस का तू? त्याने विचारलं. सायली म्हणाली, नाही खाते मी नॉनव्हेज, कधीतरी, पण व्हेज जास्त आवडतं मला. तिने एक नजर त्याला बघून सांगितलं आणि लगेच नजर खाली केली. युगवीर म्हणाला, ओके. त्याने जास्त इंटरेस्ट नसल्यासारखं उत्तर दिलेलं होतं. यानंतर कोणीही काहीही बोललं नाही. वेटरने 2 वेगवेगळ्या प्रकारचे जे त्या हॉटेलमध्ये स्पेशल स्टार्टरमध्ये होते ते आणलेलं होतं. दोघांच्या व्हेज नॉनव्हेजच्या ऑर्डरीप्रमाणे स्टार्टरही व्हेज नॉनव्हेजच आणलेले होते. व्हेजमध्ये पनीर टिक्का आणि नॉनव्हेजमध्ये तंदुरी चिकन टिक्का होतं. युगवीर म्हणाला, हे टेस्ट करून बघ ना तू एकदा. त्याने स्वतःच्या प्लेटकडे इशारा करत तिला सांगितलेलं होतं. ती वाटच बघत होती की तो कधी बोलतो आणि ही कधी आपण त्याच्या प्लेटवर हल्ला करतो असं तिला झालेलं होतं. तिने लगेच त्याची प्लेट स्वतःजवळ घेऊन तिची प्लेट त्याच्यासमोर सरकवलेली होती. त्याने डोळेच फिरवले. त्याने तिला फक्त टेस्ट करायला सांगितलेलं होतं, पण तिने तर पूर्ण प्लेटच घेतलेली होती. तिचा हावरटपणा बघून त्याने तिची पनीर टिक्कावाली प्लेटही तिच्याकडे सरकवलेली होती. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.